हा ब्रेडचा हलवा. येस, हा ब्रेडचा चुरा करून घेतलाय. सगळं साहित्य आपण नीट बघूया. ओके. साहित्य: ब्रेडचा चुरा करून घेतलाय, साखरेचा पाक करून त्याच्यात केशर घातलंय, थोडं दूध आटवून घेतलंय, तूप, बेदाणे, बदामाचे काप, वेलदोडा. साहित्य झालं असेलच लिहून. आणि आता हा तिला आवडणारा, पण आता ती खात नाही पण मी खाणार आहे, असा शिरा आपण शिकतोय. तर मला सांग आधी काय हवंय? आपण तूप टाकूया. सगळं एखादे घालत जायचं ना. आणि थोडासा ना ब्रेड शिळा असेल एक दिवस, म्हणजे खूप नाही, तर तो पटकन त्याचा भुगाई होतो. त्यामुळे उरलेल्या ब्रेडचे आपण करू शकतो. तापलंय ना? तापलंय. आपण आता ब्रेड त्याच्यात घालू. तो ब्रेड पटकन ते शोषून घेतो अर्थातच तो. जे ऍक्च्युअल रव्याचा शिरा आपण करतो तसंच आहे साधारण. ते ब्रेड म्हणजे तो पूर्ण त्याने तूप शोषून घेऊन त्याने तूप सोडायला लागेपर्यंत ते मग खरपूस भाजून परतायला लागेल. तो एक तुपावरच्या ब्रेडचा एक वास येतो. आणि तो ब्राऊन ब्रेड घेतलाय त्याला? नाही, आता मी व्हीट ब्रेड घेतलाय, पण आपण ब्राऊन ब्रेड पण घेऊ शकतो. पण त्यामुळे रंग छान आलाय ग, म्हणजे एरवी ब्राऊन. ते थोडेसे काठ पण त्याच्यात आल्यामुळे ते पण क्रश केले, सगळं एकत्र मिक्सर. बरोबर. ते कशाला टाकायचे? जर ग्राइंडच करतोय तर ते का नाही करायचे? एक्झॅक्टली. चांगलं परतून घेऊन मग फक्त साखरेचा पाक आणि आटवलेलं दूध आपण मिक्स करू. मग हे थोडंफार ते शाही तुकडा सारखं. शाही तुकडाच आहे, म्हणजे शाही तुकडाचीच एक व्हेरिएशन असं आपण म्हणू ह्याला. मग डेझर्ट म्हणून सर्व करायचं नसेल, गरमागरम खायचं असेल तर असं करून गरम करू. अगदीच. जस्ट साहित्य तेच आहे, सगळं तेच आहे, पण थोडंसं इनोव्हेशन दिलं, थोडासा बदल केला कुठल्याही कृतीमध्ये तर लगेचच स्पेशल इफेक्ट. त्याच्यातूनच हरिश्चंद्राची फॅक्टरी बनते. नवीन काहीतरी, नवीन ट्रीटमेंट, वेगळ्या ट्रीटमेंटची गरज आहे अक्षरशः. मग विभावरी, मला सांग की तुम्ही सगळेच म्हणजे टीम अख्खी तुमचा हा चित्रपट घेऊन प्रतिभा पाटलांकडे गेला होता, त्यांना चित्रपट दाखवला 16 जानेवारीला. तर त्यांच्या रिॲक्शन्स आम्ही पेपरात वाचल्या, त्यांना आवडला, त्यांनी तुम्हाला एक छान मोमेंटो दिला, ते सगळं ठीक आहे, पण तुझा स्वतःचा एक्सपिरियन्स काय? खूप फारच अद्भुत. कारण मुळात राष्ट्रपती भवनात जाणं हाच एक एक्सपिरियन्स आहे. ती खरोखर एक त्या वास्तूचं पावित्र्य आहे, त्याचं महत्व आहे. प्रोटोकॉल्स खूप स्ट्रिक्ट आहेत तिकडे आणि त्या फार मनापासून तो चित्रपट बघत होत्या. आणि परेश त्यांच्या शेजारी बसला होता आणि आम्ही थोडे पुढे होतो आणि ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीला, एक तर मराठी असल्यामुळे त्यांना सगळं समजत होतं आणि त्या खूप सुंदर रिॲक्ट करत होत्या. अगदी मनमोकळी दाद त्यांनी नंतर आम्हाला भेटून प्रत्येकाशी वैयक्तिक बोलून त्यांनी दाद दिली. पण मग असं दडपण आलं होतं तुला की राष्ट्रपती आपल्या? अर्थातच म्हणजे त्या खूपच इतकी फर्स्ट सिटीजन ऑफ द कंट्री, त्यामुळे त्याचं दडपण होतच. आणि तिथे इतका स्ट्रिक्ट प्रोटोकॉल असतो की त्याच्यात आपण काहीतरी वेडवाकडा आपल्या हातात. आम्हाला येऊन सांगितलं होतं की राष्ट्रपतींच्या पाया पडायचं नाही, कारण आपल्याला आता इतकी वयस्कर बाई आहे तर साहजिकच अशी रिॲक्शन होती पटकन आपण, तर ते करायचं नाही. असे अनेक प्रोटोकॉल आहेत. बरोबर. मुख्य म्हणजे राष्ट्रपती भवनात जो नॉन मराठी स्टाफ होता त्यांच्याकडनं आम्हाला फार सुंदर दाद मिळाली. ते म्हणले की आम्ही पहले 10 मिनिट हम सबटाइटल्स पढ़ रहे थे, उसके बाद में हमने छोड़ दिया पढ़ना, जरूरत ही नहीं और हमने फिल्म देखी. क्या बात. खूपच एक अद्भुत अनुभव आम्हाला आला तिकडे. नाही, नक्की बघा, सिनेमा प्रत्येकाने बघायलाच पाहिजे. तर छान, खूप बरं वाटलं का ऐकून. ओके, आता झालेलं आहे मस्त खमंग झालं. आपण हे दूध आटवून घेतलंय, ते दूध आपण आणि पाक मी घालत चल. पण पाक ऍक्च्युअली ओतायला नको आपल्याला. ते पाक करतानाच त्याच्यात केशराच्या 4 काड्या घातल्या, फ्लेवर येईल छान. मस्त पुरे थोडस घालूया अजून. आणि हे पण घालून घेऊ आपण, ते गार्निशिंगला हे वेलदोड्याची पूड घालूया, वेलदोड्याची पावडर घालूया बस ना. हा, गार्निशिंगला तर टाकूयाच, पण थोडे. ओके. नाही, मी म्हटलं वरती टाकलं की बाजूला काढता येतील हवं तर, पण नको.
मी नाही काढणार. मग घाला. हा, हे मला खायचंय की नाही काही जास्त विचार नाही करणार. हे मी व्यवस्थित याच्यात आत पण घालणार, सजवणार पण, असं सगळं करून खाणार. लहान मुलांना खूप आवडतो. हा खूप मस्त झालाय ग, इंटरेस्टिंग चव येते त्याची. आणि असं वाटतही नाही असं बघून की हा आपला म्हणजे रव्याचा शिरा नाहीये, ब्रेड ना, हा रेग्युलर शिरा दिसतोय ना. व्हेरी गुड. मी खरंच उरला. खूपदा असं होतं की पार्टीला आपण अंदाज चुकतो, आपण घेऊन येतो, खूप ब्रेड राहते, काय करायचं त्या ब्रेडचं. तर तेव्हा हे नक्की करा. आणि आता ह्याचं साहित्य कृती लागेल, घेऊन घ्या. ब्रेडचा हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड क्रम्स, केशरयुक्त साखर पाक, आटवलेलं दूध, तूप, बेदाणे, बदामाचे काप आणि वेलदोड्याची पूड. कृती: प्रथम पॅन मध्ये तूप गरम करून त्यावर ब्रेडचा चुरा परतून घ्यावा. त्यामध्ये दूध, साखरेचा पाक, बेदाणे आणि बदामाचे काप घालून मिश्रण शिजवून हलवा तयार करावा.